नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती त्यांवर आधारित महत्त्वाचे 25 प्रश्न पाहणार आहोत. यामध्ये शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. त्यामध्ये 4 विकारी आणि 4 अविकारी आहेत. विकारी जाती आहेत नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. आणि अविकारी जाती आहेत शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण. अशा एकूण शब्दांच्या 8 जाती आहेत आणि यांवर आधारित आपण प्रश्न पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न 1 पहा. गोडवा हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. तर गोडवा हा शब्द भाववाचक नाम आहे. ऑप्शन 4 बरोबर आहे. तर भाववाचक नाम कशाला म्हणायचं? ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही, अशा कल्पनेने मांडलेल्या गुणवत्ता कृती यांच्या नावांना भाववाचक नाम असं म्हणतात. तर जे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, ज्याची चव घेऊ शकत नाही किंवा ज्याला स्पर्श करू शकत नाही, अशी जी नावे असतात त्यांना आपण काय म्हणतो? भाववाचक नावे म्हणतो. तर हे घटक वास्तविक स्वरूपात किंवा वस्तू स्वरूपात दाखवता येत नाहीत भाववाचक नामांना. उदाहरण कोणकोणते आहेत पहा. सौंदर्य, मनुष्यत्व, विश्रांती, श्रीमंती, गर्व, जय, विजय, प्रीती, प्रेम हे काही भाववाचक नामे आहेत. तर ती तुम्हाला लक्षात ठेवायचे. उत्तर आपलं आहे ऑप्शन 4 भाववाचक नाम. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 2 आहे. पुढील शब्दातील दासी या शब्दाचा अनेकवचनी शब्द शोधायचा आहे. तर दासीला अनेकवचनी काय येणार आहे पहा. ऑप्शन 3 आपलं बरोबर आहे. दासीला दासीच अनेकवचन आहे. तर काही नामे आहेत ज्यांच्या अनेकवचनात रूप बदलत नाही, तर ती आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. ही तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारली जातात, कारण मुलांचं काय होतं, कन्फ्युजन होतं यामध्ये. आणि या ठिकाणी पहा, दासीचं अनेकवचन दासीच येतं, वळूचं अनेकवचन वळूच येतं, बाजूचं अनेकवचन बाजू येतं, युवतीचं अनेकवचन युवती येतं, दृष्टीचं दृष्टी, वस्तूचं वस्तू, लालीचं लाली आणि तरुणीचं तरुणी. तर अशा प्रकारे ही काही शब्द आहेत ज्यांचं अनेकवचनात रूप बदलत नाही, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3. मराठीत मूळ सर्वनामे किती आहेत विचारलेलं आहे. तर मराठीमध्ये मूळ सर्वनामे किती आहेत बघा. उत्तर आहे ऑप्शन 2 आपलं बरोबर आहे. मराठीमध्ये मूळ सर्वनामे एकूण 9 आहेत. तर ती कोणकोणती आहेत पहा. इतर सर्वनामे पाहायला गेलं तर त्यांची संख्या मोजणे अशक्य आहे. पण जर आपण मूळ सर्वनामे पाहायला गेलं तर ते येतात मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. ही 9 काय आहेत? मूळ सर्वनामे आहेत. तर तो मध्ये येतं तो, त्या, ती, ही देखील सर्वनामे आहेत. पण काय आहेत, ती मोजली जात नाही मूळ सर्वनामांमध्ये. त्याच्यानंतर हा मध्ये हा, ही, हे, जो मध्ये जो, जी, जे. तर अशा प्रकारे ती पण सर्वनामे आहेत. पण मूळ सर्वनामे विचारलं तर फक्त ही 9च सांगायची आहेत आपल्याला. प्रश्न 4 पहा. खालील शब्दातील गुणविशेष कोणता आहे सांगायचं आहे. तर खालील शब्दामध्ये गुणविशेष आहे ऑप्शन 1 कडू कारले. हे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 1. तर आता गुणविशेषण म्हणजे काय पहा. रंग, रूप, आकार, प्रकार, गुण, दोष, चव, अवस्था, स्वभाव दर्शवणारे जे शब्द आहेत तर त्यांना काय म्हटलं जातं. हे शब्द गुणविशेषणामध्ये मोडतात, कारण ते त्या वस्तूचं काय सांगत असतं, तर गुण सांगत असतो. त्यामुळे ते शब्द कशात मोडतात, गुणविशेषण या प्रकारामध्ये मोडतात. आणि या ठिकाणी कडू कारले म्हणजे कारल्याचा गुण काय आहे ते सांगत आहे, कडूपणा. तर या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन 1. प्रश्न क्रमांक 5 पहा. सामान्य नामाचे अनेकवचन होऊ शकते, परंतु विशेष नामाचे व भाववाचक नामाचे अनेकवचन होत नाही. हे विधान चूक आहे की बरोबर आहे ते सांगायचं आहे. तर प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे सांगायचं आहे. उत्तर आहे ऑप्शन 1. हे विधान सत्य आहे. सामान्य नामाचे अनेकवचन होऊ शकते, परंतु विशेष नामाचे व भाववाचक नामाचे अनेकवचन होत नसते. हे विधान आपलं बरोबर आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर असणार आहे. तुम्ही पण उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. हे काम माझ्याकडून करविता येणार नाही या वाक्यातील करविता हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे हे प्रयोजक क्रियापद आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर आहे. आता प्रयोजक क्रियापद म्हणजे काय पहा. जेव्हा करता स्वतः क्रिया न करता दुसऱ्याकडून क्रिया करवून घेतो तेव्हा ते काय असतं, प्रयोजक क्रियापद असतं. यामध्ये करविता
हे करवणे या प्रयोजकाचं काय धातूचे रूप आहे. करविता काय आहे, करवणे या प्रयोजक धातूचे रूप आहे, जे माझ्याकडून करवून घेता येणार नाही असा अर्थ देते. त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे प्रयोजक क्रियापद. ऑप्शन 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. भाजीपाला या शब्दाचा लिंग ओळखायचा आहे. आता या ठिकाणी भाजीपाला या शब्दाचं लिंग काय असणार आहे? उत्तर आहे ऑप्शन 1 पुल्लिंग आहे हे. आता हे पुल्लिंग काय आहे, कारण भाजी आणि पाला हे दोन्ही शब्द एकत्र आल्यामुळे हा काय झालेला आहे, हा सामासिक शब्द तयार झालेला आहे. आणि सामासिक शब्दाचे लिंग हे नेहमी शब्दाच्या शेवटच्या शब्दावरून ठरतं. आता या ठिकाणी शेवटचा शब्द कोणता आहे, तर पाला हा शब्द शेवटचा आहे. मग आपण काय म्हणणार, तो पाला. आणि सामासिक शब्दाचे हे लिंग हे शेवटच्या शब्दावरून ठरत असल्यामुळे आणि पाला या शब्दाला तो हे लिंग लागत असल्यामुळे आपल्या या शब्दाचं लिंग काय असणार आहे, तो भाजीपाला. उदाहरण ते देवघर. आता यामध्ये घर काय झालेलं आहे, ते घर, म्हणून आपल्याला देवघरचं काय झालेलं आहे, नपुसकलिंग आलेलं आहे. त्याच्यानंतर मीठ भाकरी, ती भाकरी, म्हणून या ठिकाणी या सामासिक शब्दाला ती म्हणजे स्त्रीलिंग आलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. हा ही हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहेत सांगायचे. तर ही सर्वनामे आहेत दर्शक सर्वनामे. ऑप्शन 3 आपलं बरोबर आहे. आता दर्शक सर्वनाम कशाला म्हणायचं पहा. हा ही हे ही सर्वनामे जवळच्या वस्तूचा निर्देश करण्यासाठी, तर तो ती ते ही सर्वनामे दूरच्या वस्तूचा निर्देश करण्यासाठी वापरतात. म्हणजे जवळच्या वस्तू जर आपल्याला त्यांच्याबद्दल सांगायचं असेल तर आपण हा ही हे ही सर्वनामे वापरतो. आणि जर आपल्याला लांबच्या वस्तूंच्याबद्दल बोलायचं असेल तर आपण त्याला तो ती ते ही सर्वनामे वापरतो. तर या ठिकाणी पहा, हा ही हे किंवा तो ती ते याच्यानंतर आपल्याला काय येतं, वाक्यामध्ये विशेषण येतं आणि त्याच्यानंतर येतं नाम. आणि अशा प्रकारे हे वाक्य कशाचं होतं, दर्शक सर्वनामाचं होतं. या ठिकाणी पहा, ती काय झालेलं आहे, हे दर्शक सर्वनाम आलेलं आहे, दूरचा वस्तू आपण दाखवतेला. त्याच्यानंतर आलेलं आहे विशेषण, चालाक हे विशेषण आहे. त्याच्यानंतर आलेलं आहे मुलगी, मुलगी हे काय आहे, नाम आहे. त्याच्यानंतर आहे क्रियापद. तर हे कशाचं वाक्य झालेलं आहे, हे दर्शक सर्वनामाचं वाक्य झालेलं आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 9. सुलभा हे कोणते नाम आहे. तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे सुलभा हे विशेष नाम आहे. ऑप्शन 1 बरोबर आहे, विशेष नाम. आता विशेष नाम कशाला म्हणायचं पहा. ज्या नामांनी एका धर्मीचा म्हणजेच एका प्राण्याचा, पदार्थाचा किंवा एका समूहाचा बोध होतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, विशेष नाम म्हणतात. विशेष नामातून एकाच जातीमधील अनेक वस्तूंपैकी एका विशिष्ट वस्तूचा बोध होतो, म्हणून ते एका घटकापुरते मर्यादित असते. तेच काय असतं, आपलं विशेष नाम असतं. विशेष नाम हे नेहमी एकवचनी असतं आणि विशेष नाम हे प्रामुख्याने ठेवलेले नाव असतं. सुलभा हे काय आहे, ठेवलेलं नाम आहे. त्यामुळे या ठिकाणी ते येणार आहे विशेष नाम. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 10. हिरवीगार या शब्दाची जात ओळखायची आहे. तर या ठिकाणी काय येणार आहे, हिरवीगार. उत्तर आहे ऑप्शन 3 हे विशेषण आहे. आता विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास काय म्हणतात, विशेषण असं म्हणतात. परत एकदा पहा, नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण म्हणतात. प्रश्न क्रमांक 11. एवढा लाडू खाऊन टाक अधोरेखित शब्द अनुक्रमे आहेत, तर त्यांचं बरोबर कोणतं असणार आहे ते सांगायचं खालीलपैकी ऑप्शन. तर या ठिकाणी आपलं उत्तर आहे ऑप्शन 1. तर एवढा हा काय आहे, एवढा हा शब्द विशेषण आहे. त्याच्यानंतर लाडू हा जो शब्द आहे ते आहे वाक्यातील नाम. त्याच्यानंतर खाऊन हा शब्द आहे धातुसाधित आणि त्याच्यानंतर टाक हे काय आहे, आपलं सहाय्यक क्रियापद आहे. त्यामुळे आपलं ऑप्शन 1 बरोबर असणार आहे. प्रश्न 12 पहा. ताईने निबंध लिहिला वाक्यातील काळ ओळखायचं आहे. तर या प्रश्नाचं काय उत्तर असणार आहे, तर या ठिकाणी हा पूर्ण वर्तमान काळ आहे. आता पूर्ण वर्तमान काळ कशाला म्हणायचं बघा. भूतकाळात सुरू झालेली किंवा पूर्ण झालेली क्रिया जिचा परिणाम अजूनही वर्तमानात जाणवतो त्याला काय म्हणतात, पूर्ण वर्तमान काळ म्हणतात. या वाक्यात लिहिणे ही क्रिया भूतकाळात पूर्ण झाली म्हणजे लिहिला झालेला आहे. तर ही काय झालेली क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण झालेली आहे, पण आहे या शब्दाने ती क्रिया वर्तमानाशी देखील जोडली गेलेली आहे असं दाखवलं जातं. तर तो ते कोणता काळ येणार आहे, तो पूर्ण भूतकाळ येणार आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13. या वयात तुला
असे वागणे शोभत नाही. आता या ठिकाणी काय करायचं आहे, कोणता आहे ते सांगायचं आहे. तर या ठिकाणी पहा, वागणे हा शब्द काय आहे सांगायचं आहे. या वयात तुला असे वागणे शोभत नाही. उत्तर काय असणार आहे, ऑप्शन 2 धातुसाधित नाम. हे काय धातुसाधित नाम आहे. या ठिकाणी बघा, धातुसाधित नाम कशाला म्हणायचं, धातूला प्रत्यय जोडून त्याचा कर्ता किंवा कर्म म्हणून नामासारखा उपयोग केल्यास त्याला काय म्हटलं जातं, धातुसाधित नाम असं म्हणतात. तर या ठिकाणी 2 उदाहरण घेतलेले आहेत. त्याचे वागणे चांगले नाही. वागणे हा जो आहे, तर ह्यामध्ये काय आहे, वाघ हा काय आहे, मूळ धातू आहे आणि त्याला ने हा प्रत्यय लागलेला आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे, धातुसाधित नाम तयार झालेलं आहे. या ठिकाणी पण तसंच आहे. त्या ठिकाणी दुसरं वाक्य पहा, ते पाहून मला रडू आले. रड हा काय झालेला आहे, रड हा धातू आहे, त्याला प्रत्यय लागून काय झालेलं आहे, रडू झालेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी उत्तर काय येणार आहे, वागणे हे काय आहे, धातुसाधित नाम आहे. प्रश्न 14 पहा, आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य ओळखायचं आहे. तर या ठिकाणी आत्मवाचक सर्वनाम असलेलं वाक्य कोणतं आहे, ऑप्शन 4 बरोबर आहे आपलं. ती आपणहून आली हे काय आहे, आत्मवाचक असलेलं सर्वनाम आहे. तर या ठिकाणी आत्मवाचक सर्वनाम कशाला म्हणायचं पहा, आत्मवाचक सर्वनामे आपण, स्वतः अशी 2 असून त्यांना आपण निजवाचक सर्वनामे देखील म्हणतो. म्हणजे आत्मवाचक सर्वनामे कोणते आहेत, आपण आणि स्वतः ही 2 आत्मवाचक सर्वनामे आहेत आणि आपण त्यांना निजवाचक सर्वनामे म्हणून देखील ओळखतो. तर या ठिकाणी पहा, आत्मवाचक सर्वनामे स्वतः अर्थाने वापरली जात असल्याने ती वाक्याच्या सुरुवातीला येत नाहीत. म्हणजे आत्मवाचक सर्वनामे स्वतः अर्थाने वापरली जात असल्याने ती वाक्याच्या सुरुवातीला येत नाहीत. पूर्वी येऊन गेलेल्या नामासाठी ती वापरावी लागतात. म्हणजे ती आपणहून आली या ठिकाणी तुम्ही म्हणाल की या ठिकाणी तर वाक्याच्या सुरुवातीला आले, पण या ठिकाणी त्याच्या अगोदर आपण काय केलेलं असतं, त्या व्यक्तीचं नाव देखील आलेलं असतं आणि त्याच्यानंतर हे वाक्य आलेलं असतं की ती आपणहून आली. म्हणजे पूर्वी येऊन गेलेल्या नामासाठी आत्मवाचक सर्वनामे वापरली जातात. प्रश्न 15 पहा, खेडे नामापासून बनलेले विशेषण कोणते आहे सांगायचं आहे आणि उत्तर आहे ऑप्शन 4 खेडवळ. हे काय, खेडे नामापासून बनलेले विशेषण आहे. तर खेडवळ हे विशेषण आहे. उदाहरणार्थ खेडवळ जीवन किंवा गावाकडील जीवन असे यातून दाखवायचं आहे. त्याच्यानंतर खेडी हा जो शब्द आलेला आहे इथे, तर ते आहे खेडे या नामाचे काय अनेक वचन आहे, त्यामुळे ते आपलं उत्तर येणार नाही आहे. त्याच्यानंतर खेडकरी आणि खेडेवाले हे काय आहे, खेडे या नामापासून बनलेले सामान्य नाम आहे जे गावातील लोकांविषयी सांगत असतं. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 4. ही तिन्ही चुकीचे आहेत. ऑप्शन 4 आपलं बरोबर असणार आहे. पुढे पहा प्रश्न 16, खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 4 परराष्ट्र. हे काय आहे, सामान्य नाम आहे. आता सामान्य नाम कशाला म्हणायचं, ज्या नामाने अनेक धर्मीचा म्हणजे समान गुणधर्माचा अथवा धर्मी समुदायाचा म्हणजे जातीचा किंवा वर्गाचा बोध होतो त्याला आपण सामान्य नाम असं म्हणतो. आता या ठिकाणी परराष्ट्र हा जो शब्द आहे हा सामान्य नाम आहे, कारण राष्ट्र हा शब्द एका विशिष्ट जातीचा बोध करतो जो अनेक राष्ट्रांना लागू होत असतो. तर या ठिकाणी जे महाराष्ट्र, देवराष्ट्र आणि धृतराष्ट्र आहेत ही काय आहेत, ही विशेष नामे आहेत आणि या ठिकाणी परराष्ट्र हे काय सामान्य नाम आहे. उत्तर 4 आपलं बरोबर असणार आहे. प्रश्न 17 पहा, आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. म्हणजे आवृत्ती दाखवणारं क्रियाविशेषण अव्यय खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे आणि उत्तर आहे ऑप्शन 3 वारंवार, क्षणोकोनी, दररोज आणि पुन्हा पुन्हा. यामध्ये काय झालेलं आहे, म्हणजे आवृत्ती किती वेळा ती घटना घडते याची वारंवारता दाखवलेलं आहे. किंवा या ठिकाणी बघा, आवृत्तीवाचक क्रियाविशेषण अव्यय ही क्रियेची वारंवारता किंवा ती किती वेळा घडते हे दर्शवतात आणि या ठिकाणी वारंवार, क्षणोक्षणी, दररोज, पुन्हा पुन्हा हे शब्द काय करतात, क्रिया किती वेळा घडते किंवा ती क्रियेची वारंवारता काय आहे ते सांगतात. त्यामुळे या ठिकाणी आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण येणार आहेत ऑप्शन 3. प्रश्न 18 पहा, तो नेहमी उशिरा येतो. या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी तो नेहमी उशिरा येतो हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, तर हे रीती वर्तमान काळाचं वाक्य आहे. आता रीती वर्तमान कशाला म्हणायचं, रीती वर्तमान काळातून एखादी सतत घडणारी क्रिया दर्शवली जाते. यात शक्यतो घटनेची पुनरावृत्ती असते. आता या वाक्यामध्ये तो नेहमी उशिरा येतो
म्हणजे तो फक्त आजच उशिरा आला आहे काय, तर नाही, तो नेहमी उशिरा येतो, म्हणजे रोजच उशिरा येतो. यामध्ये काय झालेलं आहे, तर घटनेची पुनरावृत्ती झालेली आहे. त्याची उशिरा येण्याची जी क्रिया आहे ती रोज होत असते, हे दाखवायचं आहे. या ठिकाणी दुसरं उदाहरण पहा, ती नाचत असते. म्हणजे ती फक्त आजच नाचते का किंवा आत्ताच नाचते का, नाही, तर ती रोज नाचते, हे या वाक्यातून सांगायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी हे वाक्य येणार आहे रीती वर्तमान काळाचं. प्रश्न 19 पहा, क्रियापद म्हणजे काय? आता क्रियापद कशाला म्हणायचं, आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 1, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द त्याला आपण काय म्हणतो, क्रियापद असं म्हणतो. ऑप्शन 1 आपलं बरोबर आहे. प्रश्न 20, 2 किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला डॉट डॉट अव्यय असे म्हणतात. तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3, उभयान्वयी अव्यय. 2 किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. ऑप्शन 3 आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21, तिच्याजवळ पुस्तक नाही. या ठिकाणी जवळ या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. तर हा शब्दाचा कोणता प्रकार आहे ते सांगायचं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे, हा शब्दाचा शब्दयोगी अव्यय प्रकार आहे. जवळ हा शब्द काय आहे, शब्दयोगी अव्ययाचा आहे. तर या ठिकाणी शब्दयोगी अव्यय कशाला म्हणायचं पहा, वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. परत एकदा वाक्य पहा, वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. उदाहरण पहा, तिच्याजवळ, यामध्ये जवळ हा शब्द काय आहे, तिच्या या सर्वनामाला लागून आलेला आहे. त्यामुळे जवळ असण्याची ती क्रिया, म्हणजे जवळ असण्याची किंवा स्थलवाचक त्या वस्तूची जागा दाखवते. त्यामुळे ते येणार आहे शब्दयोगी अव्यय. प्रश्न 22 पहा, पूर्ण भूतकाळाचे वाक्य कोणतं ते ओळखायचं आहे. तर या ठिकाणी पूर्ण भूतकाळाचं वाक्य कोणतं आहे, ऑप्शन 1 बरोबर आहे, तेव्हा तू कुठे गेली होतीस. हे काय पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. तर या ठिकाणी तेव्हा तू कुठे गेली होतीस हे पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. आणि या वाक्यामध्ये भूतकाळात क्रिया पूर्ण झाली होती हे दर्शवलेलं आहे. म्हणजे तेव्हा तू कुठे गेली होतीस म्हणजे भूतकाळात ही क्रिया झालेली आहे. तर या ठिकाणी भूतकाळाचे स्वरूप कसं असतं, गेली प्लस होतीस, हे काय करतं, पूर्ण भूतकाळाचं स्वरूप दाखवतं. प्रश्न 23 पहा, जर शाळेत सुट्टी मिळाली तर मी तुमच्याकडे येईन. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. म्हणजे वाक्यामध्ये कोणता उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आलेला आहे ते सांगायचं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे संकेतबोधक. ऑप्शन 2 बरोबर आहे. संकेतबोधक उभयान्वयी अव्यय हा उभयान्वयी अव्ययाचा एक प्रकार आहे. यामध्ये काय असतं, तर जेव्हा दोन वाक्यांमध्ये एक क्रिया दुसऱ्या क्रियेवर अवलंबून असल्याचं किंवा अट दर्शवली जाते तेव्हा ते संकेतबोधक अव्यय असतं. म्हणजे या ठिकाणी पहा, जर शाळेत सुट्टी मिळाली तर मी तुमच्याकडे येईन, म्हणजे मला शाळेला सुट्टी मिळाली तरच मी तुमच्याकडे येईन. या ठिकाणी जर, तर, जेव्हा, तेव्हा अशी उदाहरणे येत असतात संकेतबोधक उभयान्वयी अव्ययामध्ये, किंवा त्यामध्ये एक संकेत दाखवला जातो. तर ती वाक्य कशाची असतात, संकेतबोधक उभयान्वयी अव्ययाची असतात. प्रश्न 24 पहा, धातू साधित आणि क्रियापद याबाबत चुकीची जोडी शोधायची आहे. तर या ठिकाणी धातू साधित आणि क्रियापद याबाबतची चुकीची जोडी कोणती आहे ते सांगायचं आहे. आणि उत्तर आहे ऑप्शन 3, चालक आणि मालक ही काय चुकीची जोडी आहे. चमक चमकणे, प्रकाश प्रकाशने, मुरड मुरडणे या 3 बरोबर आहेत. आणि चालक मालक हे काय, तर ही दोन्ही नामे आहेत. ही काय धातू साधित किंवा क्रियापद नाही आहे, तर ही दोन्हीही नामे आहेत. ती धातू किंवा क्रियापद दाखवत नाहीत. आणि बाकीची जी आहेत चमक चमकणे यामध्ये एक धातू साधित आहे आणि दुसरा आहे क्रियापद. त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन 3. प्रश्न 25 पहा, छी किती घाणेरडा आहेस या वाक्यातील केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता आहे सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन 1, तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. छी हा जो शब्द आहे तो काय दाखवतो, एखाद्या व्यक्तीच्या बद्दलचा तिरस्कार दाखवतो. म्हणजे त्या घटनेबद्दलचा किंवा त्या व्यक्तीबद्दलचा तिरस्कार या शब्दामध्ये दिसतो. त्यामुळे हे काय येणार आहे, तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. आणि हा केवळ प्रयोगी अव्ययाचा एक प्रकार आहे. यामध्ये आपल्या मनातील भावना दाटून आल्यावर तोंडावाटे अचानकपणे ते उद्गार बाहेर पडतात, त्यांना आपण काय म्हणतो, तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय असं म्हणतो.
तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण शब्दांच्या जातींवर आधारित 25 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला असेच पुढे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खाली हाईप म्हणून येतं तर त्या हाईपला पण क्लिक करा, जेणेकरून हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचेल. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खाली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथे याची तुम्हाला PDF भेटून जाईल. धन्यवाद.